हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? थंबनेलवरून तुम्हाला आजचा विषय समजलाच असेल. फुटबॉल लिली. गेल्या वर्षी ना मी खूप सारे कंद लावले होते. रेन लिली, डॅफोडिल्स, नंतर फुटबॉल लिली. पण त्यातलं रेन लिली आणि फुटबॉल लिली हे दोनच चांगल्या प्रकारे आले. तर हाच तो कंद आहे गेल्या वर्षीचा लावलेला. तर एक सिंगल कंद लावला होता आणि त्याला अशी मस्त झाडं आली होती. आणि एक 2 महिन्याने म्हणजे जून महिना असेल त्यावेळी हे असं मस्त त्याला फूल आलेलं मोठं, अगदी फुटबॉलच म्हणायला पाहिजे. आता हा माझ्या हाताच्या पंजावरनं तुम्हाला अंदाज येत असेल की किती सुंदर असं गोल फुटबॉलसारखं ते फूल आलेलं. आणि म्हणजे मी त्या प्रेमातच पडली. म्हटलं आता परत कधी येणार हे फूल असं. तर ह्या वर्षी जून महिना आला तरी पण काय ते झाड नीट वाढत नव्हतं. असं उभ्या डब्यात लावलेलं. म्हटलं मग काढून बघूया. आणि काढते तर काय, अरे बापरे, 1 2 3 4 जवळजवळ 5 6 7 तरी कंद आहेत. आणि हा मधला मोठा दिसतोय तो बहुतेक मदर बल्ब असणार आणि हे सगळे साईडचे आहेत. तर एकदा असं वाटलेलं की हे असेच सगळे मी लांब कुंडीत लावते, पण मी म्हटलं की नको, जाऊ दे, आपण सेपरेट करून बघूया. तर आता मी सेपरेट करून लावते आणि फिंगर्स क्रॉस ठेवले आहेत की सगळे कंद छान येतील आणि ते पण असे मल्टिप्लाय होतील. तर मग त्यांना अगदी हलक्या हाताने मी एक 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 करून सेपरेट केले. आणि त्याची माती पण खूप भुसभुशीत ठेवणार आहे. 40%च गार्डन सॉईल घेणार आहे आणि मग उरलेलं सँड मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये. नंतर कोकोपीट थोडंसंच टाकणार आहे, 20%. मग फंगस येऊ नये म्हणून नीमखली वगैरे टाकणार आहे. आणि ही जी लांबट कुंडी घेतली आहे त्याच्यात त्या बल्ब्सना पसरायला खूप जागा मिळेल. आणि माती भुसभुशीत ठेवली ना की ते पाणी त्याच्यात राहणार नाही, म्हणजे मग ते कंद कुसणार नाहीत असं होईल. आणि वरती मग शेणखत आणि ते नर्सरीतनं आणलेली माती आहे ती स्प्रे करणार आहे. तर आधी मी ते बल्ब सगळे असे ठेवून स्पेस बघून घेतली, कारण काय की त्यांना प्रत्येकाला असं वाढायला जागा हवी, कारण ओव्हर क्राउडिंग केलं तर मग त्यांना जागा मिळणार नाही. म्हणून सगळ्यात मध्ये पहिल्यांदा तो मदर बल्ब मोठा होता तो लावला आणि मग साईडने असे छोटे छोटे बल्ब्स लावले. आणि तरी पण जागा उरत होती. मग 2 निशिगंधाचे बल्ब पण होते, ते पण त्याच्यात लावले. आणि सगळ्यात शेवटी मग ही नर्सरीची फ्रेश माती मी आणली होती, शेणखत मिसळलेलीच आहे, त्याचा मग एक लेयर त्याच्यावर टाकून दिला आणि पाणी घातलं. आणि आता मी वाट बघते आहे की परत असे, आणि जर मी असं फिंगर्स क्रॉस ठेवले आहेत, हे 6-7 बल्ब लावले आहेत, त्यांना अशी जर एकत्र फुलं आली, काय दिसेल ना ती कुंडी, असं मी वाट बघते आहे. तर तुम्हाला व्हिडिओ टाकेनच. तर मी ह्या सगळ्या याच्यामध्ये हे 7 दिवसानंतर त्याला कोंब आलेत. आणि ह्याच्यामध्ये आता मी काय काय स्टेप्स केल्या ते रिवाईज करते. की पहिल्यांदा तर मी कुंडी बदलली आणि त्याच्यामध्ये गोल आकारापेक्षा लांबट कुंडी घेतली, म्हणजे त्यांना पसरायला बरं पडेल. दुसरी गोष्ट, त्यांना दुसऱ्या डायरेक्शनमध्ये ठेवलं आहे, ईस्टला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना मी पाणी ओव्हर वॉटरिंग होणार नाही याची काळजी घेणार आहे. आणि वर्मी कंपोस्ट वगैरे टाकणार आहे. तर भेटूया नंतर.